तुमच्याकडे काय आहे? लोणचं कुठे आहे? लोणचं दही नाही. आता उतरलोय सोलापूरमध्ये आणि चाललोय आता अक्कलकोटच्या दिशेने आमचा प्रवास. एवढं करत करत इथपर्यंत आलोय कसं आपण. फक्त स्वामींनी बघा की मला असं शक्यच नव्हतं. मला प्रश्न विचारला जावली दुसरी बघ. दिसणार आहे हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे आम्ही अक्कलकोटला निघालो आहे तो व्हिडिओ आहे. आणि अक्कलकोटला जाताना जे आमचे भयंकर हाल झालेत ना ते सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजे स्वामींचं बोलवणं होतं, पण स्वामींनी खूप कष्ट करून यावेळेस खूपच जास्त परीक्षा घेऊन बोलवलं होतं आणि आम्ही पण त्या प्रत्येक परीक्षेला उतरण्याचा अगदी 100% प्रयत्न केला होता. जरा पुढे या. तुम्हाला माझं लोकेशन दिसतंय का? हा बरोबर की. अक्कलकोटला जातानाचा आमचा प्लॅन सगळ्यात पहिल्यांदा फिसकटला. तो म्हणजे आम्ही जायची वेळ चुकीची निवडली होती. आम्ही क्रिसमसच्या दरम्यान जायचं ठरवलं होतं. तर जाताना पहिल्यांदा आम्हाला जी म्हणजे ओला खूप उशिरा मिळाली, खूपच उशिरा. त्याच्यामुळं आम्ही ट्रेनला अगदी पळतच पोचलो होतो आणि जस्ट ट्रेनमध्ये एंटर केल्यानंतर 2 मिनिटात ट्रेन हलली. म्हणजे आम्ही अगदी ऐन मोक्यावर पोचलो. त्यामुळं तो एक आमचा योगायोग मिस होण्यापासून वाचला होता. बघू बघू परत. काय करते दिसते का बघा. आम्ही काय किती मेहनत चालली आहे. एवढं पण करतोय नाही लगत आहे. किती देऊ? काय आहे तुमच्याकडे काय आहे? लोणचं कुठे आहे? लोणचं दही आहे का दही? दही नाही. चपाती आमच्या दही आहे भाजी का? वाटप आहे, तिकडे चपाती वाटप केंद्र, इकडे भाजी वाटप केंद्र, मसूरचा डाळ कांदा. बघू. ठीक आहे. मला दोघांना जास्त नाही. बस झालं आता. बाजूला थोडा वेळ. आता उतरलोय सोलापूरमध्ये आणि चाललोय आता अक्कलकोटच्या दिशेने आमचा प्रवास. बघूयात किती टाइम लागतो, काय लागतं. एकदा ट्रेनमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही मस्तपैकी मजा करत सोलापूरपर्यंत पोहोचलो होतो बरं का. सोलापूरमध्ये पोहोचल्यानंतर खरी परीक्षा होती ती म्हणजे गाडी मिळवण्यापासून. आम्हाला पोहोचायला 9:30-10च्या दरम्यान वाजले होते आणि तिथून पुढं आम्हाला कसं जावं म्हणजे गाड्या वगैरे तिथं होत्या, पण एका माणसाने एवढं कन्फ्यूज केलं ना, त्यांनी आम्हाला गाडीत बसवून घेतलं आणि त्यानंतर जवळपास 1.5 तास माझा एक पाहुणा येणार आहे आणि त्याला घेऊन जायचं आहे, ह्याच्यामुळे आम्ही 1.5 तास त्याच्या गाडीत वेट करत होतो की आता जायचं आहे पुढं म्हणून. कारण तो बोललेला आम्हाला रूम मिळवून देईल आणि त्याच्या भरोशामुळं आम्हाला 1.5 तास तिथं गेला वाया. म्हणजे आम्ही 11 वाजेपर्यंत सोलापुरातच होतो आणि तिथून पुढं आम्हाला अक्कलकोटला जाऊन तिथं रूम शोधायची होती. असा सगळा आमचा प्रवास होता. पोरं कंटाळत, आपण त्याच्यावरचं कंटाळलं नाही. नाही इथं भेटतंय बाहेर सगळं, अजून चालू आहे सगळं, डोसा दूध. पण आता जरा हे असणार सोडा, पण ठीक आहे. आता आलोय तर देवाचं दर्शन झालंच पाहिजे चांगलं. फक्त रूम मिळाली म्हणजे नशीब, स्वामींची इच्छा, त्याच्यावर खेळायचं. एवढं करत करत इथपर्यंत आलोय कसं आपण. फक्त स्वामींनी बघा की मला असं शक्यच नव्हतं. पोहोचणं शक्य नव्हतं ना आपलं. शक्यच नव्हतं तेवढ्या वेळात पोहोचणं. मला प्रश्न विचारला जावली दुसरी बघ. जाऊ द्या, आपल्याला प्रसाद मिळालाय, मेनले झालं. प्रसाद पाणी आहे इथं,
फिल्टरचं पाणी घ्या. एवढी मात्र आमची स्वामींनी सोय करून ठेवली होती आमच्या बाळाची की तिथं प्रसाद अवेलेबल होता, त्याच्यामुळं मुलांची थोडीशी खाण्याची सोय झाली होती. आणि आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि त्यानंतर आम्हाला तिथंच वाजले होते 12:30 आणि आम्हाला रूम अजून मिळाली नव्हती. खरं सांगू का, आमचे सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते, पण मुलांच्यात काही वेगळीच एनर्जी होती. मुलं नुसते खेळायलाच मागत होती, एवढं त्यांच्यात खूप एनर्जी होती. पण आम्हाला असं झालेलं कधी एकदा रूम मिळते ना आम्ही रूमवर जाऊन पडतोय. झालं बघा, रूममध्ये शेवटी पोहोचलो आम्ही. इथं हे स्वामींची मूर्ती पण इथंच आहे. स्वामी बघते आता, स्वामीमुळे बघतील काय करायचं ते, आहे की नाही स्वामी. 12:30 वाजलेत, आम्हाला अजून रूम भेटलेली नाही, त्यासाठी आमची धडपड झाल्या. पोरं नुसते खाली पाहायला लागलेत. आता बघूया रूम भेटते का नाही, कारण आलोच आम्ही अशा 8 दिवशी ना की बाबा आमच्या रूमचे हाल होणार हे आम्हाला नंतर कळालं. बुकिंग वगैरे झालं, सगळं झाल्यावर आम्हाला कळालं. आणि आता रूम मिळत नाही आहे. 12:30 वाजले तरी बघूयात. लगेच तर एवढं आहे. आणि आमचा अजून उद्याचा प्लॅन होता तुळजापूरचा जाण्याचा. आता तो प्लॅन होतं की नाही हे पण माहीत नाही, पण आजची रूम तर मिळते का नाही काय माहिती. कारण आपलं आमचं ठीक आहे, पण मुलांची साठी रात्र काढणं व्यवस्थित ठीक जरा अवघड आहे. पण एवढंही झालं की तिथं आल्यावर आम्हाला प्रसाद मिळाला, जो चेस भेटला नव्हता त्यावेळेस प्रसाद वगैरे छान मिळालं खायला. फक्त आता रूमचं टेन्शन आहे, कारण मुलांना जेवढा आराम भेटेल तेवढं ती मुलं उद्या साथ देणार आहेत. बघूया आता काय होतंय. तर जेवढे हसरे चेहरे आहेत ना, तेवढं काल काय काय झालं तर सगळ्यांचं बघा बरं का. बोला काय झालं काल. असं वाटत होतं सगळं राहून द्या, तर चला घरला व्हायला. काय चूक केली आम्ही, म्हणजे कशासाठी आलो होतो नाही, कुठं सुचलो आम्हाला यायचं. रात्री गलीत न फिरत होतो. रात्री 1 वाजेपर्यंत 1-2 वाजेपर्यंत आपण गल्लीत न फिरायला. अक्कलकोट पालतं घातलंय आम्ही. अजून काय म्हणणार, जसं स्वामी फिरतात ना अक्कलकोट पूर्ण, तसं आपण आपण रात्री फिरून आलोय काल रात्रीच. त्यांच्या बरोबरच फिरून आलोय आम्ही पण. बस शांत झाले स्वर्गातले स्वामी. घसा कोरडा झाला आता. कालच्या प्रवासाने एवढा कंटाळा आलेला, एवढा अंग दुखत होतं ना. स्वामींनी सकाळी आम्हाला कडक पाण्याची सोय करून ठेवली होती. ते या आजींनी आम्हाला सकाळी उठल्या मस्त कडक पाणी दिलं होतं आणि आमच्या आंघोळ्या तेवढ्या मस्त झाल्या, त्याच्यामुळे एकदम हलकं वाटत होतं. आमच्यासोबतच आमच्या मुलांच्या सुद्धा आंघोळ होतात का नाही असं वाटलेलं, कारण गरम पाणी मिळणं तेवढंच मुश्किल असतं तिथं गेल्यावर कुठल्याही रूमवर. पण आम्हाला इथं छान अगदी सोय झाली, त्याच्यामुळं गरम पाणी वगैरे मुलांना पण भेटलं. सगळेजण फ्रेश झालो आणि आता आवरतोय पुढे मंदिरात स्वामींचं दर्शन घ्यायला म्हणून जायचंय आता. चला आम्ही डोळे चोरतोय. सकाळची ड्युटी आहे बरं कांची. पोर उठवायची. दीदी उठली. उठलं बा. पळायचं नाही बाबा, पडल लिहितो घसरून. वल्ल आहे. अक्कलकोटला जायचं आपण ठरवतो, पण तिथं आपल्याला कसं न्यायचं किंवा न्यायचं की नाही हे सगळं ठरवणारा एकच आहे, तो म्हणजे आपला स्वामी समर्थ महाराज. त्यांनी यावेळेस ठरवलंच होतं आमच्या परीक्षा आतोनात घ्यायच्या आणि आम्ही पण बरं का जिद्द ठेवली होती. सगळ्या परीक्षांची एकदम मस्त छानपैकी सगळ्या परीक्षा पार झाल्या. त्यानंतर आम्ही पोचलो होतो म्हणजे स्वामी महाराजांच्या दारात. आणि एकदम खरं सांगू, एवढ्या सगळ्या परीक्षा ज्या घेतल्या त्या सगळ्या परीक्षांचं आमचं सार्थक इथं आल्यानंतर झालं. असं का म्हणते सांगते तुम्हाला, कारण एवढी प्रचंड मागच्या वेळेस गर्दी होती, आम्ही आलो होतो तेव्हा. एवढा खूप चांगला प्रवास झाला, पण गर्दी खूप होती. पण यावेळेस आम्हाला प्रवासात खूप जास्त त्रास झाला प्रवासाचा. आणि इथं आल्यानंतर दर्शन इतकं सुंदर झालं ना, इतकं सोपं झालं, मुलांचेही हाल नाही झाले, आमचेही हाल नाही झाले. इथं आल्यानंतर दर्शन एवढं समाधानानं बराच वेळ म्हणजे जवळपास अर्धा मिनटं स्वामींचा चेहरा पाहता आला मला, स्वामींच्या बरोबर बोलता आलं. एवढा वेळ आम्हाला तिथं भेटला, तेवढं पण खूप मोठं असतंय.
पुढे घे 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 पुढे घे. पुरतं एवढं भरपूर झालं. आता सगळं दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही प्रसादाकरता म्हणून थांबलो नव्हतो, कारण आदल्या दिवशी आम्ही प्रसाद वगैरे घेतला होता आणि वेळ तसा आम्हाला झालेलाच होता त्याच्यामुळं, आणि आदल्या दिवशी सगळा प्रवासाचा थकवा, त्याच्यामुळं आम्ही ठरवलं होतं की तुळजापूरला जायचा प्लॅन आम्ही कॅन्सल केला आणि आम्ही लगेच आमच्या रिटर्नच्या प्रवासाला सुरुवात केली. ते म्हणजे आम्ही रिटर्न निघालो पुण्याला यायला, आणि एवढ्या बॅगांचं ओझं नेलं होतं ना आम्ही, 2 दिवसाच्या सगळ्या बॅगा, आणि थंडीचं असल्यामुळं कपडे एक्स्ट्रा नेलेले, मुलांचे कपडे एक्स्ट्रा नेलेले, त्यामुळे ते वजन वागूनच कंटाळा आलेला आम्हाला. त्याच्यामुळे तर म्हटलं नकोच, आपला हा प्लॅन थोडासा फ्लॉप झालेला आहे, पण दर्शन चांगलं झालेलं आहे. नेक्स्ट टाईम करताना एखादा चांगला प्लॅन ठरवू आणि त्यानंतर हे सगळं त्याच्यामध्ये ॲड करूयात. त्याच्यामुळं आत्ताचा प्लॅन इथंच थांबवतोय. येताना मस्त असा आमचा लालपरीचा प्रवास झाला, तोही सुखदायक होता. पहिला 1 तास सोडता, तो पण छान झाला. तर चला, दर्शन खूप छान झालं. तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर चला, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. गो सीझन मॉल आलं बघ, कसलं भारी केलं. तो पलीकडचा मॉल सगळ्यात छान होता हो. काय होता तो, कुठला मॉल काय माहिती. सीझन मॉल आहे पलीकडे चांगला आहे.